नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। त्या रेसिपीचं नाव आहे साबुदाण्याची उसळ। बघू शकता किती छान सुंदर फुललेली आहे उसळ, मोकळी झालेली आहे। अगदी कमी वेळामध्ये होणारी रेसिपी आहे। तर तेल तापवायला ठेवलंय आपण, त्यामध्ये आता जिरं घालायचं। जिरं छान तडतडलं, त्यात चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची। बटाटा आहे चिरलेला, तो घालायचा। शेंगदाणे ते घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं। अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि बटाटे छान शिजवून घ्यायचे। बटाटे छान शिजले आहे। आता आपण हा जो भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे हा त्यात घालून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं। छान मिक्स करून घेतलंय। आता यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं, साखर आणि शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं। छान मिक्स करून घ्यायचं आणि वाफ घेऊन घ्यायची एक। हे छान मिक्स करून घेतलंय साबुदाणा मी। आता यावर झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपण वाफ काढून घेऊ। याला छान वाफ आली, परत एकदा छान मिक्स करून घेऊ। आपली गरमागरम साबुदाण्याची उसळ तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।